धाराशिवच्या भूमवाशी आणि कळंब तालुक्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस। भूममधील बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, काढणीला आलेल्या सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान। जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जिल्ह्यातील 114 नुकसानग्रस्त गावांपैकी 62 गावांमधील नुकसानीचे पंचनामे, उर्वरित गावांमधील पंचनाम्याचं काम सुरू। जालना तालुक्यातील 62 नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण, उर्वरित गावांमध्ये देखील पंचनामे करण्याला गती। जळगावमध्ये कसगावमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पाईपलाईन फुटल्यामुळे हजार नागरिक हैराण, तर प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही उपाययोजना नाहीच। सांगलीच्या आटपाडीची लेक चक्क हेलिकॉप्टरने माहेरी आल्याची जिल्हाभर चर्चा। कोल्हापूरचे उद्योजक शिवाजीराव पवार, त्यांच्या पत्नी शशिकला आणि मुलांसह हेलिकॉप्टरने गावात आल्यानं चर्चा, व्हिडिओ व्हायरल। अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजात संत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ। पुण्यतिथी महोत्सवानिमित्त धार्मिक सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांचं आयोजन। भंडारा जिल्ह्यातील 165 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्रकांचं वाटप। नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण। पोलीस मुख्यालयातील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात भव्य कार्यक्रम संपन्न। जालन्याच्या भोकरदन नगर परिषदेकडून अतिक्रमणावर हातोडा। पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्यात आलं। कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाच्या कारमधून 2 लाखांची चोरी। क्रांती चौक उस्मानपुरा रोडवरील घटना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।